नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. महिलांसाठी लागणारे जे काही मटेरियल आहे किंवा शिक्षण, उंची, कागदपत्रे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे की महिलांसाठी उंची, वजन, शिक्षण, ग्राउंडची माहिती याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हे जे काही पेज आणले मी तुमच्या समोर, तर बघा या विभागामध्ये अतिशय जास्तीच्या जागा आहेत आणि त्यात बघा महिलांना जास्त संधी असते. पहिलं म्हणजे गृह विभाग, पोलीस क्षेत्रामध्ये, त्यानंतर शालेय शिक्षणाच्या बाबतीत डीएड बीएड ज्या लोकांना झाले तिथे सुद्धा महिला जास्त आहेत. अंगणवाडी परिवेशिका झालं, समाज कल्याण मध्ये जागा झाल्या, त्यानंतर एकात्मिक बाल विकास झालं, म्हणजे सर्व विषयामध्ये महिलांचा टक्का आता याच्यामध्ये जे की नोकरदारी वर्गामध्ये चांगलाच वाढलेला आहे आणि महिला पुरुषांचं सुद्धा मेरिट पुढे नेत आहेत. तुम्ही सुद्धा जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, गृह विभागात जबरदस्त भरती येणार आहे. त्या गृह विभागामध्ये भरतीमध्ये तुम्हाला सुद्धा सिलेक्शन व्हायचं आहे. आपली पात्रता आहे का, यानुसार शिक्षण झालंय का, वजन आहे का, उंची आहे का, कागदपत्रे काय लागतात याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आगामी भरती जर बघितलं, साधारण 25,000 पदसंख्या भरली जाणार आहे. किती? 25,000. यात महिलांचा जर विचार केला 25 त्रिक 75, 7,500-8,000 हजार पदसंख्या येते. ठीक आहे. आता महिलांसाठी उंची किती लागते? सर्वात प्रथम मुद्दा आहे उंची. एसटी कॅटेगरी उंची लागते 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त असावी व अदर सर्वच ओपन सहित सर्व SC, VG, PG सगळ्या कास्टसाठी लागते 155 सेंटीमीटर उंची. आता उंची झाली. वजनच्या बाबतीत काही महिलांचं वजन 38-48 असं असतं, पण 50 kg त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते काटेकोर पाळलं जात नाही. कमी असलं तरी चालतं. ग्राउंड करते वेळेस आपलं वजन वाढतं, ट्रेनिंग करताना सुद्धा आपलं वजन मध्ये ग्रोथ होत असते. इथे वजन मापूनच पुढे जातील असं नाहीये. त्यानंतर मुद्दा आहे मित्रांनो ग्राउंड आणि लेखीचा. ग्राउंड आणि लेखी परीक्षा. तर महिला म्हटल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगतो मी तुम्हाला जॉब पण करायचे. काय करायचे? जॉब पण करायचे. तुम्हाला घर पण सांभाळायचे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे? घर सांभाळायचे, जॉब सांभाळायचे. तुम्हाला एक चाइल्ड आहे, मूल पण आहे, मुलगा मुलगी काहीतरी आहे. आता या सर्व गोष्टी होतील का सर? हा मुद्दा आपल्या पुढे आहे. मान्य आहे, महिला आहेत, या गोष्टी कराव्याच लागतात, या गोष्टीची जबाबदारी असतेच. आता जे बॅचलर आहेत, ज्यांचं लग्न झालं नाही, त्यांना जॉब करायचा असतो. ठीक आहे. आता घरी एखादी व्यक्ती कामाला आहे, म्हणजे नवरा त्यांचा वेल सेटल आहे आणि त्यांना काहीतरी करिअर करून म्हणून घर पण सांभाळायचे, त्यांच्या मागे मुलं बाळ पण नाही. पण तुमच्यासाठी साधारण 6 महिने काढायचे स्वतःसाठी आणि स्वतःच्या 6 महिन्यामध्ये आपलं करिअर कसं घडेल याकडे लक्ष द्यायचे. लक्षात घ्या. आता तुम्ही, माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात, सर मला जॉब पण सोडायचं नाही, माझं घर पण आहे, मुलं पण आहेत, या तिन्ही गोष्टी सांभाळून मला पोलीस बनायचे. कसं शक्य आहे मित्रांनो? शेवटीच काय आहे? स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर लक्षात घ्या, एक गोष्ट आवर्जून सांगतो, स्पर्धात तुम्हाला टिकायचे असेल तर तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तेवढा वेळ काढणं गरजेचं आहे. तरच आपण ती पोस्ट अचीव्ह करू शकता, आपल्या अंगावर वर्दी आणू शकतो आपण. नाही शक्य होईल सगळं. अरे तो वेळ काढा, शक्य आहे सर्व, पण तो वेळ तुमच्याकडे आहे का? तर त्या वेळामध्ये तुम्ही सिरियस अभ्यास करताय का? आता त्याच बरोबर काही लोक फक्त ग्राउंड करतात, म्हणजे 80% लोक फक्त ग्राउंडवर भर देतात. जे की महिलांसाठी ग्राउंड आहे 800 मीटर, त्यासाठी टाइम आहे 2 मिनिट 50 सेकंद. त्यानंतर गोळा फेक आहे, 6 kgचा गोळा आहे, 4 kgचा गोळा आहे, तो फेकायचा आहे 6 मीटर. त्यानंतर 100 मीटर धावणे आहे, 100 मीटर 14 सेकंदामध्ये आउट ऑफ आहे. आता हे झालं ग्राउंडची रूपरेषा. या ग्राउंड मध्ये तुम्हाला जर पासच व्हायचं असेल, 35+ मार्क आपल्याला मिळवायचे, तरच लेखी परीक्षेत बसता येईल. पासिंग आपलं 25 ला आहे, पण 35 मार्क मिळवता आले पाहिजे. तसेच लेखी परीक्षेमध्ये सुद्धा 80 मार्कापर्यंत पोहोचावं लागतं. म्हणजे मराठी आलं, गणित आलं, बुद्धिमत्ता आलं, GS GK आलं, या सर्व गोष्टी होत असतील तर या क्षेत्रामध्ये आपण पाऊल ठेवणं गरजेचं आहे.
उगाच करू, अनुभव घेऊ, पुढल्या वर्षी होईल, त्याच्या पुढल्या वर्षी होईल, तुमचं एक होईल, वेळ वाया जाईल आणि पैसा खर्च होईल, लक्षात घ्या. त्यामुळे करायचे ना सिरियस. तुमच्या शेजारी पाजारी जे व्यक्ती केले, ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्यांना एकदा विचारा, काय केलं होतं रे बाबा तू. ठीक आहे, स्पष्ट विचारा. आपल्या शेजारी भाऊ लागला असेल, बहीण लागली असेल, एखादी मुलगी शेजारी मैत्रीण लागली असेल, कशा पद्धतीने नियोजन केलं, किती दिवस करावं लागेल, कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल, कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फेस करावं लागेल. महिला असू द्या, मुलगी असू द्या, किंवा एका मुलाची आई असू द्या, तर हे करणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा म्हणजे शारीरिक दुखापत. शारीरिक दुखापतीच्या बाबतीत जर विचार केला, महिलांचा जास्त डिलिव्हरीचाच विषय असतो आणि ते जर तुमच्या शरीरावर त्याचा कसलाच परिणाम झाला नाही, डिलिव्हरीचा म्हणतोय मी, म्हणजे सिझरिंग झालेला नाही, सिझरिंग झालेलं आहे पण त्याची दुखापत तुम्हाला नसेल तर तुम्ही बिनधास्तपणे तयारी करू शकता. त्याची दुखापत असेल तर तुम्ही तुमच्या शरीराचं हे करू नका, म्हणजे वाटोळ होईल असं जीव काढू नका, गरज नाही. लक्षात घ्या, सर्वात प्रथम आपलं शरीर असतं, शरीर आपल्याला जपूनच या पोलीस भरतीमध्ये उतरायचं. ठीक आहे, हे 2-3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं, तुम्ही 12वी पास पाहिजेच. आता बरेच लोक ज्यांचं वय झालेलं आहे ते काय करतात, 12वी पास नसतात आणि सांगतात आम्ही 12वी पास करून घेतल्यानंतर शिक्षण होऊ शकेल का पोलीस. आता मुद्दा असा आहे, 12वी पास म्हणजे ज्या व्यक्तीचं 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 33 वर्षापेक्षा कमी वय नसायला पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांना कुठलंच आरक्षण नसेल तर 28 वर्ष लास्ट एज आहे. आरक्षण म्हणजे प्युअर ओपन, प्युअर ओपन बरं का, ओपन म्हणजे मराठा नाही, प्युअर खुला गट, ज्याला आरक्षण नाही, एसईबीसी नाही, ईडब्ल्यूएस नाही, त्या विद्यार्थ्यांना 28 वर्ष वयाची अट आहे, लास्ट वयाची, आणि 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता मुद्दा आहे मित्रांनो, अकॅडमी लावून करावं का? यस, मार्गदर्शनाशिवाय शक्य नाही. तुम्ही पोलीस झालेल्या व्यक्तीला विचारा. मी काय अकॅडमीची जाहिरात करत नाही, कारण माझा व्हिडिओ बघणारे पूर्ण महाराष्ट्रातले लोक आहेत. माझी पण अकॅडमी आहे भोसरी पुणे या ठिकाणी. 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही अकॅडमीला व्हिजिट करू शकता. ठीक आहे, 2-3 दिवस बसून बघू शकता, अनुभव घेऊ शकता, मार्गदर्शन मिळवू शकता. ऍडमिशन घ्यायचं का नाही तो तुमचा निर्णय, पण विषय मुद्दा काय आहे, तुम्ही तयार आहात का, करायची तयारी आहे का, जिद्द आहे का, हे मुद्दे आहेत. लक्षात, थिंकिंग पॉवर कशी आहे, अभ्यास करण्याची तयारी आहे का, ग्राउंडची लेवल कशी आहे, या सगळ्या गोष्टी चेक होतात 3 दिवसामध्ये. मग तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला एवढा वेळ लागेल आणि एवढ्या वेळामध्ये तुमचं 100% काम होईल. तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, क्लास लावला म्हणजे झालं नाही, क्लासला रेग्युलर हजर राहणे, क्लास मधल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी करणे, अभ्यास करायला लावले ते करणे, ग्राउंडच्या बाबतीत नियोजनानुसार राहणे, तरच विद्यार्थी मित्रांनो आपल्या अंगावर वर्दी चढत असते. आपल्या अकॅडमीचा पत्ता सांगतो मी थोडक्यात, भोसरी पुणे. भोसरी पुणे, मला संपर्क करून लोकेशन सुद्धा मागवू शकता. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो जास्त समस्या असतील तर व्हॉट्सअप केला तरी चालतं. आता लक्षात घ्या, तुम्हाला वर्दी मिळवण्यासाठी तुमचं टार्गेट ठेवायचंय 35+ ग्राउंड आणि 80+ लेखी, 100% सिलेक्शन आहे. या पद्धतीनेच आपल्याला अभ्यासात राहावं लागतं. आता काही लोकांना सपोर्ट असतो, काही लोकांना सपोर्ट नसतो, काही लोकांना अतिशय जास्त सपोर्ट असतो पण करण्याची तयारी नसते. बऱ्याच समस्या असतात, परिस्थिती, बरेच मॅटर असतात, पण विद्यार्थी मित्रांनो इथे सहकार्य केलं जातं. इथे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठीच आपण चालू केलेला प्रोग्राम आहे. मग तुम्ही भोसरी, चरोली, त्यानंतर आळंदी, पिंपरी चिंचवड, पुणे परिसरात राहत असाल तर आपल्या ऑफलाईन अकॅडमीला भेट द्यायला विसरू नका. आपण ऑनलाईन पोलीस भरतीची घेतच नाही, कारण ग्राउंड घेणं शक्य नसतं ना ऑनलाईन, ते काय ऑफलाईनच ठीक असतं. ठीक आहे, क्लास पण नाहीत आपल्या ऑनलाईन, कारण विद्यार्थ्यांना तेवढं सिरियसनेस दिसलं नाही, त्यामुळे आपण क्लास सुद्धा जे काही भोसरीतले क्लास ठेवलेले आहेत ते ऑफलाईन ठेवलेले. माझ्याकडे निगडीहून, पिंपरी सौदावरून, त्यानंतर इकडे विश्रांतवाडीवरून, त्यानंतर आळंदीवरून विद्यार्थिनी येतात, क्लास करतात, जातात. 2 बॅच उपलब्ध आहेत, एक 6 PM ला सुद्धा आहे, जे की जॉबची विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे आपण हा टायमिंग. जे विद्यार्थी फुल टाइम पोलीस भरती करतात त्यांना 10-10:30चा टाइम ठेवलेला आहे, जे की उद्या सकाळी 6:30 वाजता आल्यानंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत क्लास करून फ्री होणार आहात. असा 2 टायमिंग मध्ये आपले लेक्चर उपलब्ध आहे.
ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच संपर्क करायला विसरू नका. आपलं वेळोवेळी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.